आम्हाला काही उपयोग याचा आलं नाही, पण तुमचं महाराज सकाळी सकाळी रामाचं जप जे होते ते मी माझ्या करण्यामध्ये फिरत असताना ऐकतो. ते तेवढंच भाग्य आमचं समजतं. मला जरी जप करता आलं नसलं तर गावाल्याला तुम्ही किंवा या भागातल्या लोकांसाठी किंवा जे काही तुम्ही ज्या भावनेनं आपण हे जप केला, ते यत्न करण्याची अपेक्षा जे व्यक्त केला, निश्चितप्रमाणे जेव्हा जेव्हा या गावामध्ये योगदान देता येईल ते योगदान यापूर्वी मी दिलं आहे. आताही मी आज सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महिला भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत. मी आपल्याला शब्द देतो की तुम्ही आमच्यावर शब्द टाका, जे काही मला जे भार टाकाल, काय बागनबाई बरोबर आहे, चूक आहे, उचलून नाही भाग पण जे काय भाग द्या ते निश्चितपणानं मी उचले. तुम्हाला माहिती नाव हनुमंत आहे, रामाचं काम करायचं. मला पूर्वीच्या हनुमंतानं पूर्णगिरी पूर्व उचलला, पण तेवढं काय उचललं ना. मला जे काही तुमचा भाग आहे ते निश्चितपणानं उचलण्याचं काम या तुमच्या यज्ञामध्ये मी करेल. आणि गावातल्या लोकांना सुद्धा मिटिंग घेऊ, आपण बसू, चर्चा करू आणि आपण सर्वांना विश्वासात घेऊ. इथं काही राजकारण म्हणून आलो नाही मी, ते फक्त उगे मला भावना वाटली पण तुम्ही तर मला पत्रिका रस्त्यावर गेला, त्या पुलावर मी पूर बघायला गेला, एवढ्या तुम्ही चाललो होता, मी बी ते चाललो होतो. तरी पण एक भावना वाटली. मी आध्यात्मिक आहे, परमेश्वराला मानणारा आहे, त्यामुळं तुमच्या एक भावनेचा विचार करूनच मी आज मुद्दाम म्हणजे 2 दिवसाचे दौरे सोडून आज जायचं होतं मला. मी म्हणलं की नाही, आज योगी महाराजांच्या कार्यक्रमात जायचंच असं निश्चय करून मी आज आलो. मला अतिशय आनंद वाटला. अजून मला कथा ऐकायची होती पण तुम्ही लवकर संपवला, ऐकायची इच्छा होती म्हणजे लवकर संपवला. ठीक आहे, जे काय तुमचं आता मला काही माहीत नाही त्याच्यात, आम्हाला त्याच्यात काही ज्ञान काही भाग नाही, पण तरी पण थोडं तरी कानावर मजा 4 परमेश्वराचे गोष्टी मजा कानावर आले. आणि अतिशय आपण भावनेनं प्रामाणिकपणानं गावची आध्यात्मिक सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने करता याची जाणीव मला पूर्वी आहे. मला सांगायची आवश्यकता नाही, मी जास्त काही येत नाही पण. आणि दुसरा विषय मी बरोबर सांगतो ते आपल्या साईबाबाचं मंदिराची स्थापना राहिलेली आहे, त्याला बरेचसे पैसे लागू लागले. काही लोकांना माहीत नसते, बायलेकीचे दिले 2 लाख, पण माझ्या 2 बायलेकी 5 लाख दिले. हे सर्व गावातले बायलेकी 2 लाख, माझे बायलेकी 5 लाख, 2च बायलेकी म्हणजे 5 लाख दिले. आणि त्याच्यापेक्षाही दुसऱ्या 7-8 लाख रुपये लागणार आहे. पण ठीक आहे, जे काय असेल ते मी भार सहन करायला तयार आहे. तेही स्थापना करायचं आहे, तुम्हाला त्याची जाणीव असावी म्हणून योगायोगानं म्हणून बोलतो मी. हे काही मुद्दाम सांगायची आवश्यकता नाही आणि हे काय सांगून काही गोष्टी करायच्या नसतात, काही गोष्टी सांगून करायच्या नसतात. पण आपल्याला तेही आपल्याला या महिन्यात 1 महिन्यात 2 महिन्यामध्ये तेही करायचं आहे. तुमचं यज्ञ हे आपल्याला कसं करायचं, काय करायचं त्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी बसू. सर्व गाव आहे तर गाव आहे, त्यामुळं हे समजा म्हणून आम्ही आहोत याची जाणीव पूर्वीही बसून. मी पेटमोगरेकर म्हणजे मी एकटा नाही, हे समजे आहेत म्हणून पेटमोगरेकर म्हणजे माझं नाव माझं एकट्याचं नाही, सर्वांचं नाव म्हणजे माझं नाव आहे. त्यामुळं महाराज तुमचा आशीर्वाद असाच असावा, परमेश्वराचा आशीर्वाद तर पूर्वीपासून आहे. मी पूर्वीही सांगतो मी माझ्या संसारामध्ये अतिशय सुखी आहे. म्हणजे लेकरं चांगल्या घरी गेले, लेकराला चांगल्या सासरोड्या भेटली, सर्वच गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. प्रत्येक राजकारणामध्ये कमी जास्त होते त्याची मला कधी परवा मी केलो नाही. आणि यापुढे राजकारण मला करायची फार काही लई मनामध्ये काही फार भावना नाही. पण तुमच्या सेवेमध्ये पूर्वी जसा होतो त्याच्यापेक्षाही 1 टक्क्याने जास्त अजून सेवा गावची आणि या भागाची करावी याची प्रामाणिकपणाची इच्छा आहे, इमानदारीची इच्छा आहे. मी डुप्लिकेट बोलत नाही. आणि मला जे माझ्या तोंडात आहे ते पोटात हे सर्व आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे. त्यामुळं
तुम्ही जे काही अपेक्षित आमच्याकडून जे काही आमच्याकडून अपेक्षा कराल ती अपेक्षा पूर्ण करण्याचं काम तुमचं काही घरचं काय काम नाही आहे, तुमचं काही संसाराचं काम नाही, तुम्ही सर्वासाठी करता याची आम्हाला जाणीव आहे. आणि त्यामुळं आम्ही सुद्धा पुढच्या काळामध्ये जे जे जमल ते आपल्या गावच्यासाठी म्हणून किंवा आपल्या भागासाठी म्हणून निश्चितपणे तुमचा आशीर्वाद, प्रामाणिकपणाने तुम्ही केलेली परमात्माची सेवा ही आमच्या मनामध्ये निश्चितपणाने राहील. आम्ही प्रकाश महाराजांचे शिष्य आहोत, तुमचे नाही पण प्रकाश महाराजांचे शिष्य होता. कसं आहे, तुम्ही प्रकाश महाराज पूर्वी होते त्यामुळे प्रकाश महाराजांचे शिष्य असल्यामुळं त्यांच्याही चरणी मी एवढंच नतमस्तक होतो. आणि तुम्हालाही एक शब्द देऊ इच्छितो की प्रकाश महाराजांच्या जी काही भावना होती ते तुमच्या त्या भावनेच्या पोटी तुम्हीही काम करता याची जाणीव ठेवून तुम्ही जे काही सांगाल ते शिरसावन समजून निश्चितपणाने आम्ही ते करू एवढंच आपल्याला आजच्या या सर्वांच्या समोर साक्षीने सांगतो. आणि योगायोगाने मला पत्रिका तुम्ही दिलात, मला येता आलं, मला 2 शब्द परमात्म्याचे ऐकत आले, परमेश्वराचे ऐकत आले, माझं भाग्य समजतो. आणि जे काही मला सांगायचं सेवा निश्चितपणाने मी केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आम्हाला मी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रसाद घेऊन जात पाटील तिकडे या. कृष्ण भगवान की जय. पूजा करून घ्या लवकर आरतीमध्ये, कारण काय वाटतं त्याच्यामुळं घाई झाली, दुसरं काय नाही तर निवांत राहिलं. ग्रहण उशीर जेवण लवकर करून घ्या. हो पण वेद लागतात त्यामुळे जेवण पूजा लवकर करून घ्या. थोडं बेस श्रीराम